नमस्ते नमस्ते नमस्ते, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. काय हे फणस घेऊन बसली असं तुम्ही म्हणत असाल. मी हे फणस कुठे घेतले आणि काय कसं घेतले आणि कशाला घेतले हे सगळं मी व्हिडिओ टाकली आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर बघून या पटकन पटकन. चला आणि कसं कापायचं मी हे तुम्हाला सांगते. ओके चलो. सो आता हे बघा, फणस कापताना कधीही तेल घेऊन असं हाताला लावून तेल हाताला लावायचं. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि ह्याला पण चाकूला पण लावायचं म्हणजे हाताला चिटकत नाही. हे खूप चिकट आहे. सो त्यामुळं चला बघूया कसं आहे. फर्स्ट टाइम झालेलं आहे तो. मला नाही माहीत कसं कापते. फर्स्ट टाइम आहे मी कापायला. कापी नाही भाई, कापे नाही. काय करू कापे कापलं कापलं कापलं. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. भाई नाही चांगलं आहे. भाषा कसलं आहे रे देवा हे फणस. कापच नाही किती कापलं तरी. बापरे देवा, फणस आहे का काय. बापरे. या तुम्ही पण माझ्या मदतीला. गाईस गाईस काय करू मी. दिसते पण चांगली आहे. मजबूत चाकू पाहिजे ना. फणस आहे का काय. फायनली कट झालं. बघत आहे फणस. तर ह्याला काहीतरी करतात की बघितले. ह्याला ना परत असं कापावं लागेल आता. बाय मम्मी. टास्क आहे मोठी टास्क आहे. म्हणजे खूप मोठी टास्क आहे.
मी बरोबर कापायले ना? काय बरोबर कापायले ना गाईज? मला नाही माहीत मी काय करायले, मला खरंच माहीत नाही. मला डाऊट आहे, मी खरंच सांगू. कारण हे बघा, असं मी कापले, परत कसं कापायचं, असं कापायचं का? म्हणजे हे सगळं ते हे असतात ना फणस आतले, मग ते कापत नाही का? कापत नाही का? काय करायले मी? चला काय करतो दे, पण सोडायचं नाही. हे सुकन्याचं आहे, सोडायचं तरी पण सोडायचं नाही, करायचंच. हातलं काम घेतलं की ते होईपर्यंत नाही सोडायचं, हे माझं रूल आहे. नाही होत रे बाबा, बापरे. नाश्ता केलेला इथंच झालं, हे झालं कसं काय? आजी आहे, आजीला विचार. आई आई तुझी हँग कोई तर आई. आजीने पण माहीत नाही बोलले. मीच करते, सुकन्या करते मीच. गाईस तुम्ही बघा, मीच करून दाखवते. मी सुकन्या करून दाखवते, तुम्ही फक्त बघा. ಏನಿಲ್ಲ ಅದು ಇದು ಮಾಡಕತ್ತಿ. यायले गाईज, यायले. वेल सुकन्या, वेल डन. चिटकायले हाताला, चिटकायले. अजून ते कापायचे. कापूया चला. काय इम्पॉसिबल काही पण नाही जगात, कळालं का गाईस? कळालं का तुम्हाला? इम्पॉसिबल हे काय पण नाही जगात, सगळं पॉसिबल आहे. तुम्ही जर करता मन केला तर. कळालं का? चला करूया. बघा मी आत्ता घेऊन बसले, घरात कोणी पण नाही, म्हणजे आजी आहे पण मम्मी आणि पप्पा मम्मी शॉपमध्ये बसले, पप्पा बाहेर गेले, बँकेचं काम आहे म्हणून. चला बघूया आता मी असं टाकते. सगळं बिया चालत.
उज्जल. सगळं झालंय पण हे मधलं आहे ना हेच त्याला पण कापून टाकलं बहुतेक. सगळं झालं हे ह्याच्यामुळेच येईल असं काहीतरी. काय करायला मी हे. गाईस गाईस कापले 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 झालं. तुम्ही म्हणत असाल का किती वेळा कापले कापले म्हणाली पण कापेच नाहीच म्हणते. पण टाइम लागतंय हो टाइम लागतं. हेच एवढं त्रास खायला अजून एक आहे मी करून दाखवते. बघा आलं एक फणस. चला ह्याच्यामध्ये मी ठेवत आहे. एक आयडिया आलाय. शॉपमध्ये एक मोठं चाकू आहे तर ते आणलं तर कसं होईल. मस्त आयडिया आहे ना. ते आणलं तर भारी होईल. मला एवढं वेळ का आठवलं नाही सुकन्या. काय करते मी. परत आता आणावं लागेल. मी आणते बाबा. असं नाही होत मला. कसला आहे पण होत आहे. मी सुकन्या आहे. मी काय पण करू शकते पण टाईम वेस्ट नाही करायचं. सो त्यामुळं मी मोठं आणायला चालते. मी अजून इथेच प्रयत्न करते असं येते का. पण ते सगळं आलं एवढं आलं तेवढंच यायला ते नाटकं करायला. नाटक इथं होतं तिथं परत गेले कापायला. तेवढं शक्ती घालून कापायला. गाईज मी जिंकली. फायनली गाईज फायनली भेटलं मला फणस. शंभू. चला आता काढूया.
कशी आहे मी जिंकले ना, मी सुकन आहे. मी म्हणले होते ना मी काय पण करू शकते, ते पण मोठं छापून नाही एवढंच मी. बघा बघा बघा, गुड सुकन्या, गुड 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 सुकन्या, गुड सुकन्या, गुड सुकन्या. बघा किती छान आहे, तोंडात पाणी गेलंय मला, तरी तुम्हाला पण यायला ना. चला या या या, खायला या तुम्ही पण. हे बघा 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 माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते हो, तू कमेंटमध्ये सांगा मला. तुम्ही सांगतात 1-2 जण, पण सगळेजण सांगा की कमेंटमध्ये कसं वाटतंय माझा व्हिडिओ, आणि मी कसं बोलतेय, काय बोलतेय, आणि मी अजून काय काय करायला पाहिजे. कारण थोडं मी नवीन आहे ना यूट्यूब चॅनल, परवा तरी स्टार्ट केले हो. परवा म्हणजे 24-25ला. सांगा की तुम्ही पण मला, म्हणजे कसं करायचं, काय करायचं, म्हणजे अजून तुम्हाला कंटेंट कोणतं पाहिजे असं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना, मग मी ते करते. आजी झोपलेत माझे. मला ह्याला मोठं चांगलं लागेल, बिकॉज हे मधलं आहे ना, हे मधलं निघेल. गाईज हे बघा, आणली आहे मी. हे बघा, हे चांगलं आहे ना, मग त्याच्याने कापताय, लवकर कापताय. हेच कापायचं खण नाही गे दही. आजी उठलेत बघा. हाय म्हणे. हे बघा आजी दिसेना ना. हे बघा माझी आजी, माझी लाडकी आजी. हे बघा अरे रे किती चांगलं आहे बघा. बघा आजी म्हणत होते, आता मी व्हिडिओ बंद केलते तर आजी म्हणत होते हात कापून घेतलास, म्हणता हात कापून घेशील तू असं म्हणत. आजी करतात माझे घरी सगळेजण, बिकॉज म्हणजे मला असं काय पण असं कुकिंग वगैरे करताना पण बघ चांगलं कर, पप्पा पण हे हाताला लावून घेऊ नको असं नाही. पण मला करायचं असल्यामुळेच मला खूप इंटरेस्ट असतं. खूप म्हणजे खूप इंटरेस्ट असतं. बाकीच्यामध्ये नसते. म्हटले असतंय. हे बघा एक सेल्फी काढूया. आले बघा पप्पा. या 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 पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. बाप रे, वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. हे आणली भाई, कधी आणली तू? बघा गाईस, बघा कसं वाटलं अरे पप्पा. बाप रे, कधी आणलं? खाऊ का एक मी? नाही ते थोडं वॉश करायचंय. वॉश असं नाही चालू, मला काय होत नाही असंच तसं नाही, wash प्लीज. एक खातो, मला लई आवड आहे, चांगली गोष्ट आहे. हे शरीराला लई चांगलं असतं, मेन हार्ट साठी. आणि मेन हार्ट साठी तर एक नंबर. सुपर सुपर सुपर. बाळा तू काढली, कसं काय सगळं? असो पप्पा बघा इथं सगळं किती लाल खातो झालंय. मी बाळा, तुला थोडं खाऊ घालतो, काय होत नाही, खा बाळा. ओके, थँक्यू. मस्त आहे. तुम्ही पण खावा, थँक्यू. हे बघा मंडळी कसे निघाल्यात. सगळं वॉश करून मी घेतली आहे. चला आता, म्हणजे माझे हात तर खूप लाल झालेत. आणि हे बघा, हे बघा दुसऱ्यांदाच मी असं नाही घेणार, बिकॉज म्हणजे खूप टाईम जातो आणि खूप म्हणजे एकट्यानेच होत नाही. पण मी कसं तरी केले. आणि आता म्हणजे आपण ह्याच्यानी बघूया काय काय बनतंय. पोळी नाही तरी बघूया काय काय बनवते, बघत राहा असंच. चला म्हणजे आता म्हणजे दुसऱ्यांनी ना मी असलं घेणार नाही, म्हणजे असं मी विकतच घेणार सगळं. म्हणजे
म्हणजे मी दुसऱ्यांदा असं म्हणजे विकतच म्हणजे असं काढलेलंच रेडीच घेते, बिकॉज असं नाही होणार, म्हणजे खूप हे करावं लागतं, त्यामुळे ह्याचं रेट हाय आहे खूप. गाईज हे बघा तुम्ही, म्हणजे हे थोडंफार म्हणजे पिकलेलं आहेत आणि ते आम्ही आणतानाच खूप म्हणजे असं कडकवाला म्हणजे आहे, बेटर आहे. आणि हे ना म्हणजे असले अजून पिकच आहे, म्हणजे पिकलेलं आहे आणि ह्याच्याने ना आम्ही भाजी बनवूया आणि हे पिकलेलं ना खाऊया, नाहीतर पोळी बनवूया. हे बघा खाऊन बघूया एक कशी आहेत, मी तुम्हाला टेस्ट सांगते. सो चलो. मस्त मस्त एकदम मस्त लागलं टेस्ट, म्हणजे एक मिनिट मी खाते. खूप मस्त लागलं आहे. मला ना 2 वर्ष आधी मला म्हणजे हे फणस एक रिलेटिव्हमध्ये दिलते, मला तेवढं नाही आवडलं होतं, म्हणजे हे काय आहे असं म्हणत होते मी, आता काय आहे असं म्हणायले. म्हणजे मला हे टेस्ट नसतं ना, म्हणजे तेवढं नसतं, एक स्वीट सोडून मला आवडतच नव्हतं. मग आता ना एवढं इतकं आवडायला आहे मला, म्हणजे फणस एक म्हणजे फेवरेट, म्हणजे तेवढं म्हणजे तसं नाही आहे, बेटर आहे, चांगलं. सो खाऊया, म्हणजे खूप चांगले आहेत. सो खूप टेस्टी आहे, म्हणजे खूप स्वीट आहे. आणि त्यांनी म्हणले होते की टेस्टी असते, आणि म्हणजे त्यांनी देवगडवरून आणलेले हे फणस. सो मस्त लागायला. आणि हे ना हार्टसाठी खूप महत्त्वाचं, म्हणजे खूप बेनिफिट आहे ह्याच्यावरून, ह्या फ्रूटवरून. सो खावा तुम्ही पण, हेल्दी राहा, फिट राहा. बघू ह्याच्याने काय काय बनतं आहे. सो इथं बघा गाईज, आज माझं हात थाली आहे जेवायचं. सो हे आहे शेवगाची भाजी, आणि हे थोडंफार पंजाब तडका कुरकुरे, आणि हे थोडं पापड, आणि हे मँगो आणि चपाती. आणि म्हणजे आज म्हणजे थोडं म्हणजे पापड म्हणजे दररोज म्हणजे हेल्दीच खाते, आज थोडं राहू दे म्हणून एक दिवस चालतं. सो हे बघा, म्हणजे हे खायलाच पाहिजे, स्पेशली समरमध्ये, बिकॉज ह्याच्यामध्ये खूप पाण्याचं हे असते. सो त्यामुळे हे खावा, हेल्दी राहा. तर मंडळी, इथं आपण फणसाची पोळी करायला, आणि इथं मोजून घ्या, 2 कपनी फणस घ्या आणि ह्याला ना म्हणजे मिक्स करा, म्हणजे खूप म्हणजे असं बारीक करू नका, आणि तेवढंच कचकच ठेवा म्हणजे जेवायला. म्हणजे हे बघा अशा प्रकारे करा. आणि इथे कढई घ्या आणि 2 टीस्पून तूप घाला, आणि नंतरनी म्हणजे घरातच आम्ही शुद्ध घी बनवलं आहोत. आणि परत इथं थोडं गरम झालं की हे आपण पेस्ट घालूया फणसाची, आणि चांगलंपणे असं भाजूया त्याला. आणि बघा इथं तुम्ही मी कसं करायला तसं करा. आणि अजून एकमध्ये तूप टाका एक, आणि थोडं रवा टाका, आणि त्याला चांगलं म्हणजे असं भाजून घ्या. मग नंतर इथं बघा, मी इथं म्हणजे व्हिडिओ करायचं ते म्हणजे विसरले. आणि इथं हे बघा 2 कपनी मी हे गूळ घेतली आहे, आणि 2 कप तुम्ही म्हणजे ज्याने तुम्ही जॅकफ्रूट घेतला ना फणस, आणि त्याने आता इथं रवा टाका, आणि इथं सगळं मिक्स करा चांगल्या पद्धतीने. बघा तुम्ही मी कसं करायला तसं मिक्स करा चांगल्या पद्धतीने. आणि इथं बघा, आणि परत झाकून ठेवा, आणि थोडं पाणी घाला, म्हणजे थोडं घट्ट झालं तर पाणी घाला, आणि थोडं इलायची पावडर पण घाला, म्हणजे मस्त लागेल खाताना. तर आता हे बघा कसलं मस्त दिसायला आहे. आणि आता मी पोळीसाठी पीठ मळवणार आहे, आणि आता हे बघा, आणि थोडं मीठ घालायले. आणि हे बघा, आता मी गव्हाची पीठ घेतलेले आहे, बिकॉज हे खूप हेल्दी बनवायले ना, मग मैदा आणि पोळीचे पीठनी मी नाही बनवायले. सो त्यामुळे हे सगळे हेल्दीच बनायला, मग हे पण हेल्दी राहू दे म्हणून मी पिठाने बनवायले. आणि हे बघा, हे पीठ घ्या, म्हणजे 3 वाटी मी घेतलेली आहे. हे बघा थोडं मस्ती पण करायले मी. आणि इथं ना पाण्याने असं म्हणजे खूप म्हणजे सॉफ्ट म्हणजे असं मिळवणे करा तुम्ही, बिकॉज कसं होतं आहे म्हणजे खूप सॉफ्ट केलं ना तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने पोळी येतात.
सो हे बघा मी कसं किती सॉफ्ट झालं आहे. आणि आता एक 5 मिनटं ह्याला झाकून ठेवूया. मग हे बघा इथलं आपण कसलं मस्त झालेलं आहे फणसाचे. हे बघा कसलं मस्त. आणि असं प्रकारे लाडू बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला पोळी बनवताना म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे टाईम पण उरतं तुम्हाला. आणि हे बघा कसलं मस्त झालं आहे. आणि इथं 13 लाडू झालेत. आणि इथं थोडं तवा पण गरम झालेला आहे. आणि इथं म्हणजे मी तूपच घेतली आहे. आणि तुम्ही पीठ पण वापरू शकता, पण मी पीठ नाही वापरते आहे. आणि इथं हे बघा कसलं सॉफ्ट झालेलं आहे. आणि इथं पण सगळं रेडी झालेलं आहे. आणि मी थोडं तूप घेतली आहे आणि परत मी थोडं मळवायला आहे, कारण परत म्हणजे खूप सॉफ्ट होतं आहे पीठ. हे बघा तुम्ही बघत असं किती सॉफ्ट झालेलं आहे. आणि ह्याचं शाईन पण बघा कसलं भारी आलं आहे. आणि हे कसं करायचं म्हणजे कसं ते फणस ते सगळं ते बॅटर सगळं ह्याच्यामध्ये घालायचं. हे बघा मी कसं करायला तुम्ही तसंच फॉलो करा, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं येईल. आणि इथं बघा एक पेपरवरती आणि इथं घालायला मी. हे बघा कसलं सॉफ्ट, म्हणजे तुम्ही हातानेच करा हो, कारण लाटणी तुम्ही घेतले ना ते चांगले येत नाही. हातानेच करा आणि ते लवकर पण होत आहे हो मंडळी. हे बघा कसलं भारी झालं आहे. आणि बघा कसलं शाईन दिसायलं आहे. आणि असं वाटायलं की असंच खाऊया आपण, नको असं कसं कोण खात आहे. आणि इथं बघा कसलं बापरे कसलं आलं आहे. मी तर म्हणजे मला पोळीच बनवता येत नाही. आणि परत हे बघा माझं जिद्द कसं होतं फणसाची आज पोळी बनवायचं असं जिद्दीने केले मी. बघा जिद्द असलं तर काय पण बनवू शकतो आम्ही जगात. हेच माझं एक्झाम्पल आहे. बघा इथे सगळं मी म्हणजे सगळं. पप्पा हे बघा मी केली आहे खवा पोळी. हे जॅकफ्रूट फणसाची पोळी. कशाची आहे? फणसाची. फणस हा. बर, फणसाचं पोळी पण करतात का? हो पोळी पण करतात. आणि त्याचे मोदक पण बनवतात, लाडू आणि स्वीट्स, म्हणजे काय पण बनवू शकतो त्याच्याने. बरं, खाल्ल्याने काय होतंय? एक खाल्ल्याने म्हणजे आपल्याला प्रोटीन मिळतंय आणि आपलं बॉडी फिट राहते आणि चांगलं राहते बॉडी आपली. क्या बात आहे. हो का टेस्ट मध्ये? हो बघा ना पप्पा. ठीक आहे, बघतो. बापरे क्या बात आहे, क्या बात आहे. वाह क्या बात है, क्या बात है. खरंच चांगलं झालंय बाप्पा. आता एक पोळी तुम्ही दिला, हा अजून एक पोळी खाणार असं मला खावा टेस्ट. बरं मी फर्स्ट टाइम केले, म्हणजे कुठं पण नाही बघितले मी, म्हणजे फर्स्ट टाइम. चांगली गोष्ट आहे. मला मेन म्हणजे पोळी बनवायला नाही येत, पण मी फर्स्ट टाइम केली. पोळी बनवली येत नाही? नाही तुम्ही आता बनवले. हे म्हणजे मैदानी नाही बनवले ते, हे बनवले मी गव्हाची पिठणी बनवले. सुपर सुपर, चांगली गोष्ट. थँक्यू. असं पोळी बनवून आपल्या घरी खावा, आपला हेल्थ चांगला राहतोय आणि ह्याच्यामध्ये सर्व विटॅमिन सुद्धा राहतोय तू म्हणल्याप्रमाणे. हो एनर्जी पण भरपूर मिळते असं वाटायला. हो एनर्जी. थँक्यू. वेलकम. बापरे मित्रांनो बघा हे कसलं आहे, कसला पोळी बनलेला आहे बघा. हे मी बनवले असं मला वाटेच ना, पण मीच बनवले हो. तुम्हीच बघितलात ना व्हिडिओमध्ये. हे बघा, कारण मला म्हणजे पोळीच येत नव्हतं आणि हे बघा मी बनवले आज. आणि तुम्ही पण ट्राय करा घरात, कसं वाटलं ते मला सांगा. बिकॉज हे म्हणजे खूप आवडलं घरात सगळ्यांना. आणि म्हणजे असं मला माहितीच नव्हतं की मी असलं चांगलं बनवते म्हणून, आजच कळालं मला. मग हे बघा ह्याचं ना म्हणजे टेस्ट म्हणजे खूपच भारी होतं. इट्स ऑसम. मस्त आहे बाबा, मस्त आहे. तर हे बघा मंडळी, मी 2 कप फणस घेतले होते आणि 3 कप पीठ घेतले होते. त्याच्याने हे बघा कसलं मस्त बनवलेलं. आणि किती बनलेत माहिती का? 13 म्हणजे 12 बनले तिथे सगळे.
म्हणजे मी थोडा अधूनमधून थोडंफार ह्याच्यामधून केलं ना, म्हणजे 13 लाडू बनले होते ना, मग आता 12 पोळी बनलेत. सो तुम्ही पण ट्राय करा, बघा कसले शाईन झालेत. चला मित्रांनो, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया परत. आता चला मी व्लॉग इथं एंड करते आणि इथंपर्यंत बघितल्यामुळे थँक्यू सो मच. सो असंच लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.